नमस्कार. आज 29 जुलै 2026ची सायंकाळची आकडेवारी. उजनी धरणात सध्याला दौंडमधून पाणी किती येत आहे, उजनीतून भीमा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग किती वाढवला आहे का कमी केला आहे, त्याचबरोबर वीर धरणाची परिस्थिती काय आहे याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज संध्याकाळी बघितलं तर उजनी धरणाचा एकूण पाणीसाठा हा सकाळपेक्षा कमी झालेला आहे. टक्केवारीही कमी झालेली आहे. एकूण पाणीसाठा हा 116.76 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा 53.10 TMC, म्हणजे जवळपास उजनी धरण सकाळी 99.78% होतं, आता मात्र 99.12%वर उजनी धरण आलेलं आहे. जवळपास 1% पाणी कमी झालेलं आहे, कारण येणारा विसर्ग हा कमी झालेला आहे आणि दौंडच्या विसर्गामध्ये घट झाल्यामुळं भीमा नदीत पाणी कमी करणं म्हणजे अपेक्षित होतं, परंतु तसं केलं झालेलं नाही. भीमा नदीमध्ये 61,600 क्युसेकचा विसर्ग कायम आहे आणि कालव्यातून 2500 क्युसेक्स, बोगद्यातून 900 क्युसेक्स आणि सिनेमाळा उपसा सिंचन 280 आणि दहेगाव उपसा सिंचन 90 क्युसेक असा विसर्ग चालू आहे. मात्र दौंडमधून येणाऱ्या विसर्गामध्ये कमालीची घट झाली आहे. रात्री विसर्ग कमी झाला होता, परंतु सकाळच्या आकडेवारीमध्ये तो 33,803 झाला होता. त्यामध्ये आज संध्याकाळपर्यंत घट होऊन तो सध्याला 29,437 एवढा झालेला आहे. घाटमाथ्यावर जरी पाऊस जास्त सांगितला असला तरी सध्याला त्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण खूपच कमी झालं असल्यामुळं त्या धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये बऱ्यापैकी कपात केलेली आहे आणि काही धरणातून पाणी सोडणंही बंद केलेलं असल्यामुळं त्याचा परिणाम दौंडच्या विसर्गात झालेला आहे. आणि दौंडचा विसर्ग कमी आणि उजनीचा विसर्ग भीमेतला जास्त असल्यामुळं उजनीतला पाणीसाठा हा वरचेवर कमी होताना दिसतोय. बॅलन्सिंग राखण्याचं काम आहे, कारण पुढील काही दिवसामध्ये आणखी पाऊस वाढण्याचा हवामान खात्याचा अंदाज असल्यामुळं उजनी धरणाचं पाण्याचं बॅलन्सिंग करण्याचं काम चालू आहे. परंतु पावसाचा अंदाज कोणाला सांगता येणार नाही, त्यामुळं ते पण काम करणारी माणसं आहेत. अंदाजावर सगळा खेळ चालू असतो, त्यामुळं त्यांच्या बी हातात काही नाही. खरं तर हा पाऊस वाढला तर पाणी वाढणार आणि पाणी वाढलं तर विसर्ग वाढणार किंवा उजनीची टक्केवारी वाढणार. त्यामुळं सगळा दोष त्या प्रशासनावर देण्यापेक्षा निसर्ग कसे साथ देतोय, किती पाऊस पडतोय यावर सगळे गणित अवलंबून आहे. तर वीरमधून नीरा नदीमध्ये जो सोडण्यात येणारा विसर्ग आहे तोही कायम आहे 4,637. त्यामुळं नीरा नरसिंगपूर येथे 68,000 क्युसेकचा विसर्ग तयार झालेला आहे आणि पंढरपूरमध्ये मात्र 62,000चा विसर्ग तयार झालेला आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.